तर महाराष्ट्र सरकारनं नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव द्यायचा ठराव केलेला आहे। केंद्र सरकारकडे तो पाठवलेला आहे। लोकनेते दिबा पाटील साहेब यांची पुण्यतिथी आज साजरी करत असताना वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम हे सर्व ठिकाणी साजरी होत राहतात, पण ज्या विमानतळाला हे नाव दिलं पाहिजे अशा पद्धतीचे सरकारने प्रस्ताव हा केंद्र सरकारकडे पाठवलाय। खरं तर विमानतळ हे एव्हिएशन खात्याच्या अंतर्गत येतं, केंद्र सरकारच्या अंतर्गत येतं। राज्य सरकारच्या ठरावाची अंमलबजावणी झाली पाहिजे या दृष्टिकोनातून माननीय मुख्यमंत्री महोदय ज्यावेळेला या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी आले होते त्यावेळेला त्यांनी त्याचं सुतोवाच केलेलं आहे। या संदर्भातला पाठपुरावा चालू आहे। या संदर्भामध्ये केंद्र सरकारच्याकडून धोरण ठरवल्याच्या नंतर या संदर्भातली कार्यवाही होईल असं सांगितलं जातंय, पण आमचा आग्रह कायम आहे। विमानतळ सुरू झालाय, लवकरच आंतरराष्ट्रीय सुरू होणार आहेत, तर त्यामुळे सरकारला आम्ही केलेल्या आंदोलनाची सरकारच्याकडून आम्हाला अपेक्षित आहे त्याची आठवण करून देण्यासाठी म्हणून आज आम्ही इथे आलो। दिबा पाटील साहेबांना अभिवादन केलेलं आहे। म्हणजे तुम्ही जर सोशल मीडियावर पोस्ट पाहिल्या असेल तर जेव्हा लोकनेते दिबा पाटील साहेबांचं जेव्हा आंदोलन असतं ते जेव्हा भारतीय जनता पार्टी करत असतं त्यावेळेला त्याच्यावर प्रचंड टीका होत असते। त्याचं कारण काय, राज्यात तुमची सत्ता, केंद्रात तुमची सत्ता, अशा पद्धतीने त्याच्यावर पोस्ट होत असतात। तर अशा वेळेला तुम्हाला आंदोलन करायची गरज पडते। हे कुठेतरी म्हणजे तुम्ही तुझ्यामध्ये टाकता। सोशल मीडिया हे असं माध्यम आहे की ज्याच्यावरती समाजाच्या प्रत्येकाला व्यक्त होता येईल। आज समाजाचा आवाज सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत राहतो। ज्याला जो सोयीस्कर असतो त्याला त्या प्रतिक्रिया तो पाहत राहतो। आज आम्ही भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते आहोत। आमदार महेश बालदीजी यांनी भाषणातून सुद्धा त्यांच्या हे मत व्यक्त केलं की आम्ही कार्यकर्ते या नात्यानं लोकांच्या आमच्याकडून अपेक्षा आहेत। आम्ही त्या अपेक्षानुसार यापूर्वी देखील काम केलंय, त्याच्या पुढे देखील काम करत राहणार आहोत। विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव लागलं पाहिजे ही भावना सर्वांची कायम आहे। सरकारनं सुद्धा म्हणजे राज्य सरकारनं एकच नावाचा प्रस्ताव पाठवलाय, तो म्हणजे दिबा पाटील साहेबांच्या नावाचा, आणि केंद्र सरकारच्या कडून या संदर्भामध्ये दिबा पाटील साहेबांच्या नावाच्या व्यतिरिक्त दुसरं काही सुतोवाच केलेलं नाही। त्यामुळे सामाजिक माध्यमांवरती कोण काय बोलते याचा विचार करण्यापेक्षा आम्ही आमचं मत मांडलेलं आहे, त्या मतावर आजही आम्ही ठाम आहोत। अधिवेशन काळ चालू आहे, तुम्हाला देखील अधिवेशन कदाचित जायचं असेल, ज्याप्रमाणे तुम्ही मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं कुठलं करावं तुम्ही का ठरवता, आम्ही ठरवू ना। मग आम्हाला वाटतं जनप्रतिनिधी या परिसरातले सर्व पक्षीय जनप्रतिनिधी ते आलेत, त्या सगळ्यांना वाटतं की आपलं भावना कशी व्यक्त करावी, तर त्याच्याकरता आम्ही एअरपोर्टला आंदोलन आलं। त्याच्यामुळे ही उत्स्फूर्तपणा आहे। सर्व लोकप्रतिनिधी इथे आहेत, पनवेलचे महापौर आहेत, नवी मुंबईचे उपमहापौर आहेत, सर्व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत, आमदार आहेत, दिबा पाटील साहेबांसोबत संघर्ष केलेली सर्व मंडळी आहेत। त्याच्यामुळे आम्ही कुठला मार्ग शोधावा आणि सरकारचं लक्ष वेधणं म्हणजे काय वेडवाकडं करणं नाहीये, आणि ते न करण्याची पाळी यावी याच्याकरता आंदोलन। दिरंगाई होते हे मान्य करतात तुम्ही? नाही, दिरंगाई प्रोसेस चालू आहे। दिरंगाई हा शब्द सरकारी कामात असेल, या ठिकाणी पूर्ण देशाचं नामकरणाची प्रोसेस चालू आहे, जी प्रोसेस लवकरच पूर्ण होणार आहे हे आम्हाला सांगण्यात आलं।